नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, आज आपण मस्त अशी चीज मॅगी बघणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीची बनवत नसाल तर नक्की ही संपूर्ण रेसिपी बघा. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं सुरुवातीला मी 2 कांदे मीडियम आकाराचे घेतलेले आहेत. त्यातील मी 1.5 कांदा इथं कट करून घेणार आहे. यातील अर्धा कांदा मी बाजूला ठेवलेला आहे. त्यानंतर आपण गाजर घेतलेलं आहे, तर अर्ध गाजर याच्यामध्ये कट करून घालणार आहे. गाजर आपण ज्यावेळेस बारीक करत असतो एकदम बारीक असं कट करायचं, कारण गाजर शिजण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली, मोठी शिमला मिरची असेल तर अर्धी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता हे सगळे कटिंग केलेले व्हेजिटेबल आहेत ते आपण एक बाजूला ठेवूया. आणि आता इथं बघा, इथं ही 20 रुपयेवाली मॅगी घेतलेली आणि याच्यामध्ये जे मसाले असतात ते 2 असतात. तर आता इथं तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मसाले कसे असतात ते. आता आपण कट करून घेऊया आणि त्यातील मसाले आहेत ते आपण बाजूला काढून ठेवूया. बघा, अशा पद्धतीचे 2-2 मसाले याच्यामध्ये दिलेले असतात, त्यामुळे मॅगी चवीला खूप चविष्ट अशी बनते. आता हे मसाले बाजूला करून ठेवूया आणि मॅगी आहे ना ती अशी थोडीशी त्याचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे एक 3-4 तुकडे आतल्यात करून घ्यायचेत बघा, अशा पद्धतीनं. त्यामुळे मॅगी शिजताना आहे ती आपली परफेक्ट शिजली पण जाती आणि खाताना पण व्यवस्थित खाता येते. आता इथं आपण एक कढई घेतलेली आणि त्याच्यामध्ये 3 पळी आहे ते तेल घालून घेतलेली. आता ही पळी छोटी आहे, तुमची मोठी पळी असेल तर 1 किंवा 1.5 पळी याच्यामध्ये तेल घालून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला कांदा, शिमला मिर्च आणि गाजर घालून घ्यायचं. टोमॅटो आपण चिरलेला आहे तो तसाच बाजूला ठेवायचा. आणि हे जे तेलामध्ये भाज्या घातलेल्या आहेत त्या चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत. भाजी तेलामध्ये चांगली वाफरली की त्यानंतर आपण ज्यावेळेस पाणी घालणार आहे तर त्याच्यामध्ये पटकन शिजली जाते. त्यामुळे सुरुवातीला 3 ते 4 मिनटं ह्या भाज्या आहेत त्या चांगल्या थोड्याशा मीडियम गॅस ठेवून भाज्या चांगल्या वाफवून घ्यायच्यात. इथं बघू शकता भाजीचा कलर आहे, कांद्याचा कलर आहे तो थोडा चेंज झालेला आहे. म्हणजे मी 3 ते 4 मिनटं ह्या भाज्या आहेत त्या चांगल्या वाफवून घेतल्या आणि त्यानंतर आपण चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता टोमॅटो पण आपण 1 ते 2 मिनटं चांगला वाफवून घ्यायचा आहे, कारण की टोमॅटोचा जो कच्चापण असतो तो निघून जाईल. आता इथं टोमॅटो आपण 2 मिनटं वाफवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता एका कपाने, म्हणजे हा 200 ml चा कप आहे, तर या कपाने मी 3 कप पाणी याच्यामध्ये घालणार आहे. सुरुवातीला आपण इथं 2.5 कप घालणार आहे आणि यातील अर्धा कप पाणी आहे ते तसंच आपण बाजूला ठेवणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपण याच्यामध्ये 2.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि अर्धा कप पाणी आहे ते एका टोपामध्ये छोट्या आपण बाजूला गरम करत ठेवणार आहे. तसंच आता याला जर थोडासा गॅस फास्ट करायचा आणि चांगली उकळी काढून घ्यायची आहे. जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचा आहे. जो मसाले आपल्याला 4 पॅकेट भेटले होते ते संपूर्ण मसाला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. बघा, गॅस थोडासा फास्ट करायचा आहे आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे हा मसाला आहे तो चांगला उकळून निघेल. आता याच्यामध्ये चांगली एक उकळी आली ना की त्यानंतर आपण जी कश्मीरी लाल तिखट असते ती अर्धा चमचा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला याच्यामध्ये वापरलेला नाहीये. तुम्हाला आता बघा, चांगली उकळलेलं आहे हे आणि भाजी ज्या आपण याच्यामध्ये घातल्या होत्या त्याही चांगल्या वाफवून निघालेल्या आहेत. आपण सुरुवातीला तेलामध्ये वाफवल्याच होत्यात, पण पाण्यामध्ये पण उकळून घेणं खूप गरजेचं असतं. छानपैकी 2 मिनटं चांगली उकळी आली आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी मॅगी घालून घेतलेली आहे. बघा, आता मॅगी घालत असताना तुकडे केल्यामुळे काय होतं, मॅगी एकदम परफेक्ट शिजली जाते पटकन आणि खाताही आपल्याला व्यवस्थित येते. आता ही चांगली पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया मॅगी. आणि मॅगी शिजायला तुम्हाला तर माहिती आहे जास्त वेळ लागत नाही, पटकन मॅगी शिजली जाते. पण तुम्ही जर नेहमी वेगळ्या पद्धतीची करत असाल तर अशा पद्धतीची एकदा चीज मॅगी करून बघा, नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल. आता इथे बघू शकता चांगला उकळी आलेली आहे आणि आणखीन थोडा वेळ आपण आटवून घेऊया. थोडंसं अजूनही मॅगी आपली म्हणजे बऱ्यापैकी पांढरीच दिसत आहे, शिजलेली नाहीये. तर आपण जे पाणी अर्धा कप बाजूला ठेवलं होतं आता ते मी एका टोपामध्ये उकळी करत ठेवलेलं आहे. कढवून घेते आणि त्यानंतर आता बघा ह्यातील पाणी आटत चाललेले आणि अजून मॅगी थोडी शिजायची बाकी आहे. तर याच्यामध्ये जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते अर्धा कप पाणी आहे ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. मॅगी चांगली हलवून घेतलेली आहे आणि मॅगी आता सुकायला सुरुवात झालेली आहे बघा. तर इथं काय करायचंय, जे पाणी आपण घेतलं होतं उकळून ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी संपूर्ण अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे मॅगी व्यवस्थित आहे ती शिजली जाईल. आणि जे आपण चीज टाकणार आहे ते थोडंसं पाणी असतानाच टाकायचं आहे, म्हणजे काय होतं की चीज जळत पण नाही आणि एकदम घट्ट बनत नाही मॅगी आपली. मॅगी काय होतं, थंड व्हायला लागली की लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे थोडंसं पाणी ठेवायचं आहे गॅस बंद करत असताना. याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेतली आणि गॅस एकदम मी आता स्लो केलेला आहे. याच्यामध्ये बघा थोडं पाणी ओलसर आहे, तर या वेळेलाच आपण आहे ना
गॅस स्लोवरती आहे आपला आणि थोडंसं मॅगीमध्ये पाणी शिल्लक आहे आणि पाणी असतानाच आपण त्याच्यावरती चीज घालून घेत आहे. त्यामुळे चीज आहे ते जळत नाही आणि एकदम मॅगी आहे ती एकदम ड्राय बनत नाही. बघा आता चीज घालून घेतलेले काय मस्त असं दिसते आणि एक छान असा सुवास सुटलेला आहे. अप्रतिम अशी ही मॅगी लागते. तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच आपल्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते नक्की एक कमेंट करून सांगा मग. आता इथं चीज घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. गॅस लगेच बंद करायचा आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, पण जशी मॅगी थंड होत जाईल तर ते थोडंसं सुकायला सुरुवात होते. त्यामुळे आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवून देणार आहे. बघा काय मस्त अशी आपली मॅगी दिसते. चला तर मग आपण सर्व्ह करून घेऊया. आता थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीची मॅगी तुम्ही मुलांना बनवून दिली तर नक्कीच मुलं आवडीने खातील आणि मुलांनाच काय पण सर्वांना चीज मॅगी म्हणलं की नक्कीच आवडते. तर नक्कीच अशा पद्धतीची घरच्या घरी बनवून बघा. कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा. काय अप्रतिम अशी दिसते. आता याच्यावरती थोडंसं चीज असेल तर ते किसून घ्यायचं आणि गरमागरम सर्व्ह करायचे. आहा काय मस्त अशी दिसते. चला आता आपली मॅगी तयार झालेली मी तर टेस्ट करून बघते. तुम्ही पण अशा पद्धतीची बनवा आणि नक्की कशी झाली ती कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मंडळी पिठलं भाकरी आणि त्याच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीच्या ठेच्याची रेसिपी नुकतीच अपलोड केलेली आहे. तीही पाहायला विसरू नका. तुम्हाला ती संगीता सोमी किचन वरती पाहता येईल. धन्यवाद.